विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून घातला जातोय बोगस मतदानाचा घाट। पण अशांना शोधून बदलून काढू आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हेही दाखल करू। गडिंग्लजच्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी दिलाय आजरा कारखान्याच्या सभासदांना इशारा। नामदार मुश्रीफ साहेब जिथं हात घालतील त्यात त्यांना हमखास यश मिळतं हे विरोधकांना माहीत असल्यामुळं आजरा कारखान्याच्या निवडणुकीत ब वर्ग सभासदांच्या बोगस मतदानाचा घाट घातला जात असल्याचा, तशी ओळखपत्रे तयार करून घेतल्याचा गंभीर आरोप गडिंग्लजमधील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी केलाय। गडिंग्लजमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात पत्रकार बैठक घेऊन हे आरोप केलेत। यावेळी वसंतराव यमगेकर, प्रकाश पताडे, सुरेश कोळकी, गुंड्या पाटील, अमर मांगले, महेश सलवादे, रश्मीराज देसाई आदींसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। राष्ट्रवादी शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील आणि माजी उपनगराध्यक्ष किरण कदम आदींनी विरोधकांवर गंभीर आरोप करताना सज्जड दमही दिलाय। पाहूयात ते काय म्हणालेत त्यांच्याच शब्दात। जर कारखाना पुन्हा जर तसा त्यांच्या ताब्यात या माध्यमातून जात असेल तर आम्ही ते गांभीर्याने घेतलेलंच आहे आणि भविष्यामध्ये किंवा उद्या समजा तशा काहीतरी प्रकार घडत असेल तर त्याची दखल आम्ही घेऊन वरिष्ठांच्यापर्यंत जाऊन आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही गुन्हे नोंद करणार आणि त्याचा परिणाम त्या समोरच्या व्यक्तींना होईल, त्या समोरच्या पॅनलला होईल, त्या अधिकाऱ्यांना होईल। गेली 15 दिवस रात्रंदिवस राष्ट्रवादी पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते रवळनाथ शेतकरी विकास आघाडी ही निवडून येण्याकरता काम करते। आज आपल्या हातातनं निवडणूक जाती काय असं विरोधकांची भावना तयार झालेली आहे आणि याच्याकरता विरोधक वेगवेगळ्या माध्यमातून एक अवलंब करण्याचा प्रयत्न करतायत की यापूर्वी थोडीशी आम्ही ह्या गडिंग्लज परिसरातनं नेहमी सातत्यानं मताधिक्य देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि आता सुद्धा या गडिंग्लज वर्गामध्ये, ह्या गडिंग्लज परिसरामध्ये ब वर्गाची सभासद संख्या भरपूर आहे आणि म्हणून तिथं आता त्याच्यावर 5 सीटा अवलंबून आहेत। ब वर्ग मतदान जे आहे त्याच्यावर 5 सीटा अवलंबून आहेत, 5 मतं देण्याचे अधिकार त्यांना आहेत आणि म्हणून की आता वेगळ्या पद्धतीनं बोगस आयडेंटिटी तयार करणं, पुन्हा बोगस माणसं तयार करणं आणि त्या निवडणुकीमध्ये सकाळच्या सत्रामध्ये लवकरात लवकर नेऊन तो मतदान करून घेणं, अशा पद्धतीच्या भूमिका यापूर्वी घडलेल्या होत्या। मागच्या 5-10 वर्षाचा जर अनुभव घेतला तर त्या काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि पुन्हा आता त्या दिशेनं आता काही समजलं जातंय की आता आयडेंटिटी कामाचं काम सुरू झालेलं आहे आणि म्हणून आम्ही सांगतो की ह्या आयडेंटिटी बोगस केल्यानंतर 100% आम्हाला सभासद सर्व ओळखणारे, आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना ओळखणारे ही सगळी ह्या परिसरातले सगळे सभासद आम्हाला निश्चितपणे ओळखीचे आहेत आणि त्याच्याकरता आम्ही सगळे तिथं निश्चितपणे त्या पोलिंग एजंट म्हणून आम्ही काही त्याचे भाग घेणार आहोत। त्याच्यामध्ये आम्ही त्या आमच्या उमेदवाराचा प्रतिनिधी म्हणून आम्ही तिथं जाणार आहोत। तर निश्चितपणे सांगतो की तिथं जर चुकीच्या पद्धतीनं जर तसं काय घडलं तर निश्चितपणे आम्ही फौजदारी गुन्हे दाखल करू आणि एवढंच सांगतो की येणाऱ्या या सगळ्या परिस्थितीमध्ये की लोकशाही मार्गाची ही निवडणूक आहे। विरोधकांनी सुद्धा त्यांना आमची विनंती आहे की ही अगदी निकोप वातावरणात ही निवडणूक व्हावी, लोकशाही मार्गाने निवडणूक व्हावी। जर चुकीच्या पद्धतीने जर ते करण्याचा अवलंब केला तर तसं निश्चितपणे आपण उत्तर देऊ, गुन्हे दाखल करू, कायदेशीर मार्गाचा अवलंब करू आणि त्याचबरोबर निश्चितपणे सांगतो की या निवडणुकीमध्ये आता सर्वांना लक्षात आलेलं आहे की परवा बिदरीचा निकाल झाला, तिथंही आम्ही यशस्वी झालेलो आहोत की असाच इथं सुद्धा लोक त्या नजरेनं मुश्रीफ साहेबांच्याकडे बघून कारखाना हा केवळ आणि केवळ मुश्रीफ साहेबांच्या मतीनंच चालू होईल ही भूमिका सभासदांची तयार झालेली आहे आणि त्यामुळं ह्यात निश्चितपणे आम्ही यशस्वी होऊ आणि विरोधकांनी समोरच्यानी किंवा बोगस मतदान करायला जाणारं सुद्धा त्यानं सुद्धा विचार करून जावं की आपल्या अंगावर ते कितपत आपण गजाआड जाऊ याचा त्यांनीही विचार करावा। विरोधकांना कळून चुकलंय की मुश्रीफ साहेब जिथं हात घालतात किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जिथं हात घालतात त्या ठिकाणी विजय निश्चित आहे। सभासदांना आणि जनतेलाही माहिती आहे जसं आजरा बिदरीचा कारखाना एक हाती सत्ता मिळवली
गडिंग्लज कारखाना देखील संपूर्ण घाईला आलेला बंद पडलेला मुस्लिम समाजाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सतीश पाटील भाई पताळे पण आहेत यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आज तो उभा राहिला चालूही झाला. आजरा कारखाना देखील मुस्लिम साहेबच चालू करणार, चांगल्या पद्धतीनं चालवणार, भविष्यात त्याला उज्ज्वल अवस्था आणणार. याच्याकरता सर्व सभासद निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रणित जे रवळनाथ शेतकरी विकास आघाडी जी उभारलेले आहेत त्यांना सभासद कौल देणार हे कळल्यानंतर विरोधकांच्या पायाखाली वाळू घसरले आणि बोगस मतदान करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे असं आमच्या कानावरती आलं आहे. त्याच्याकरता सर्व कार्यकर्त्यांना आजरा गडिंग्लज उत्तूर भागातील सर्व कार्यकर्त्यांना सतर्क केलं आहे आणि असा बोगस करणारा कोणी सापडलाच त्याला बदललं तर जाईलच जाईल आणि त्याच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल याच्याकरता आपल्याला विनंती केली.